ज्या वॉर्डात मतं कमी पडतील त्यांनी ठरवून ठेवावं, आपलं खरं नाही. कुणीही निगेटिव्ह चर्चा केल्याचं कळल्यास त्यांची खैर नाही. हसन मुश्रीफ यांचा मतदारांना दम. हसन मुश्रीफ यांच्या दमदाटीनंतर समरजित सिंह घाटगेंचा देखील अपक्ष उमेदवारांना 48 तासांचं अल्टिमेटम. आताच पाठिंबा देऊन सोबत आला तर सगळं विसरू, अन्यथा आम्हाला देखील वेगळा विचार करावा लागेल. घाटगेंचा अपक्षांना इशारा. 29 तारखेनंतर तुम्हाला चिंतित करू, तुमचे दिवस भरलेत. वडेट्टीवारांचं बावनकुळेंना प्रत्युत्तर. दरम्यान काँग्रेस किंचित उरल्याची टीका बावनकुळेंनी केली होती. प्रचारात असं बोललं जातं, उद्दिष्ट असा नाही. अजित पवारांच्या निधीच्या वक्तव्यावरून मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. कोर्टाच्या सुनावणीमुळे झडपी निवडणुका पुढे जाण्याची शक्यता. उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची मंगळवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. 29 तारखेनंतर तुम्हाला चिंतित करू, तुमचे दिवस भरलेत. वडेट्टीवारांचं बावनकुळेंना प्रत्युत्तर. आता विकास काँग्रेसकडूनच करा. नगर परिषदेत काँग्रेसचा नगरसेवक जिंकलेल्या वॉर्डात बोर्ड लावण्याची भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा. चंद्रपूर जिल्ह्यातील मूल नगर परिषद निवडणूक प्रचारात मुनगंटीवारांचं हे वक्तव्य. आम्हाला कणकवलीचं वातावरण खराब करायचं नाही. 2 तारखेनंतरही सिंधुदुर्गचा पालकमंत्री मीच असेन, नितेश राणेंचा दावा. आमदार बांगरांच्या वक्तव्यावर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची फेसबुक पोस्ट. आम्ही जर गणित जुळवलं तर आमदार संतोष बांगर एका दिवसात जेलमध्ये असतील. हिंगोलीचे ठाकरे शिवसेनेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा फेसबुकवरून निशाणा. अनगर नगरपंचायत बिनविरोध झाल्याबद्दल राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार निलेश लंकेंकडून राजन पाटील यांचं अभिनंदन. निलेश लंकेंनी राजन पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन अभिनंदन केलंय. कोल्हापुरात टीईटी पेपर फोडण्याच्या तयारीत असणारी टोळी जेरबंद. पोलिसांनी 9 जणांना ताब्यात घेतलंय. आज संपूर्ण राज्यभरात टीईटी पात्रता परीक्षा सुरू. स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि मुरगुड पोलिसांची संयुक्त कामगिरी. साताऱ्यात कुरिअर बॉयला लुटणाऱ्या आरोपीला अटक. अजिंक्य डांगे असं संशयित आरोपीचं नाव. सातारा पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल. दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशन ब्लास्ट प्रकरणाची बातमी. राज्य तपास संस्थेकडून वडामुलीतील तौफुल भटला अटक. तौफुल भट हा एसी तंत्रज्ञ म्हणून काम करत होता. अर्णव खैरेचा मोबाईल फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवला. मानसिक तणावातून अर्णवची आत्महत्या. हिंदी मराठीच्या मुद्द्यावरून लोकलमध्ये झालेल्या मारहाणीनंतर अर्णवने आत्महत्या केल्याचा त्याच्या वडिलांचा आरोप. उडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात शीतल तेजवानीला खारगे समितीची पुन्हा नोटीस. शीतल तेजवानी सोमवारी खारगे समिती समोर उपस्थित राहण्याची शक्यता.